नमस्कार. यापूर्वीच्या लेक्चर्समध्ये आपण गद्य आणि पद्याचा अभ्यास केलेला आहे. मात्र आजच्या लेक्चरमध्ये आपण एक वेगळा साहित्य प्रकार शिकणार आहोत. लहानपणापासूनच सगळ्यांना गोष्ट ऐकायला आवडते. अगदी आपला प्रवास आजीच्या गोष्टीपासून सुरू झालेला असतो. ज्या गोष्टींमध्ये अगदी आपण मग्न होऊन जायचो आणि आपली आजी अगदी रंगून रंगून आपल्याला गोष्टी सांगायची. म्हणूनच आजीच्या गोष्टी सर्वांनाच आवडायच्या. त्याच्यानंतर पारावरच्या गोष्टीसुद्धा आपल्याला आवडायच्या, ज्या ठिकाणी संध्याकाळच्या वेळी निवांत बसलेली मंडळी गोष्टी सांगायच्या आणि लहान मुलं अगदी डोळ्याची पापणी देखील न लावता गोष्ट ऐकायची. मग आता तुम्ही म्हणत असाल की गोष्टीचा आणि याचा काय संबंध? तर आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये आपल्याला कथा एक साहित्य प्रकार अभ्यासायचा आहे, ज्याच्यामध्ये कथा आणि गोष्ट याच्यामध्ये असणारं तारतम्य आपण सुरुवातीला बघणार आहोत. मग आता कथा कशी सुरू झाली, तर कथेचा जो पाया आहे किंवा कथा सुरू होण्याअगोदर कथेला स्वरूप होतं ते गोष्टीचं. गोष्टीच्या स्वरूपात अगोदर आजी आपल्याला कथा सांगायची. एक प्रकारची ती कथाच असायची, मात्र ती कथा स्वरचित असायची. आता कथेचे दोन प्रकार पडतात. पहिला प्रकार म्हणजे स्वरचित कथा आणि दुसरा प्रकार म्हणजे प्रत्यक्ष लेखकांच्या कथा. स्वरचित कथा ज्याला कुठल्याही प्रकारची बंधनं नसतात, आपण पाहिजे त्या पद्धतीने त्या कथेचं किंवा त्या गोष्टीचं सादरीकरण करू शकतो. पण मात्र जेव्हा आपण प्रत्यक्ष लेखकांच्या कथा इतरांसमोर सादर करत असतो, तेव्हा आपल्याला ती कथा जशाच्या तसे सांगणे गरजेचं असतं. म्हणजे पात्रांमध्ये आपण कुठल्याही प्रकारचा बदल करू शकत नाही किंवा त्याच्यामध्ये घडलेल्या ज्या घटना असतात त्या घटनांमध्ये सुद्धा आपण बदल करू शकत नाही. शिवाय एक महत्त्वाची गोष्ट, कथा संपल्यानंतर किंवा कथा सांगण्यापूर्वी आपण त्या कथेच्या लेखकाचं नाव, पुस्तकाचं नाव सांगणं अतिशय गरजेचं असतं. मग मुलांनो, आता कथा म्हणजे नेमकं काय किंवा कथा हा साहित्य प्रकार आपल्याला का शिकायला मिळाला? तर पात्रे, प्रसंग, संघर्ष, गुंतागुंत, वातावरण, विचार, भावना, निवेदन अशा सर्वांचे सुसंघटित प्रगटीकरण म्हणजेच कथा होय. प्रत्येकाला आपले विचार मांडण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. जसं मनुष्य आपले अनुभव आणि कल्पना जेव्हा दुसऱ्याला सांगतो, तेव्हाच त्याची सुरुवात जणू काही गोष्टीपासून झाली किंवा त्यातूनच कथेचा जन्म झाला, असं लेखकांचं म्हणणं आहे. मग कथा या शब्दाचा शब्दशः अर्थ आपण घेऊ शकतो गोष्ट, कहाणी, हकीकत किंवा एखादा वर्णन. वर्णन म्हणजे प्रवास वर्णन असू शकतो, एखाद्या व्यक्तीचं वर्णन असू शकतं, काहीही. लक्षवेधी, सोप्या, सुटसुटीत आणि रसाळ शब्दात पूर्वी गोष्ट सांगितली जायची. ज्या पद्धतीने आपली आजी गोष्ट सांगायची. या श्रवणातून किंवा या गोष्टीतून सगळ्यात महत्त्वाचा हेतू असायचा मनोरंजन. आणि नंतर त्या मनोरंजनातून आपल्याला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या बोधही मिळायचा. आता ही जी परंपरा सुरू झाली ती मौखिक परंपरेपासून सुरू झालेली ही लिखित स्वरूपात स्थिरावलेली आहे. जसं आपण मौखिक स्वरूपात गोष्टी ऐकायचो, म्हणजेच त्या काळात कागद मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध नव्हता आणि गोष्टीचं पुस्तक क्वचितच एखाद्याकडे असायचं, म्हणजेच त्याला मौखिक परंपरा म्हटलं झालं. पण हा लिखित स्वरूपापर्यंत जाऊन थांबलेला हा जो प्रवास आहे, त्याला दिवसेंदिवस लोकप्रियता लाभत गेली. आता कथ हा जो शब्द आहे, त्या कथ या शब्दाचा अर्थ होतो सांगणे किंवा निवेदन करणे. आणि कथ या मूळ धातूपासून कथा हा शब्द रूढ झालेला आहे. कथा, कथन म्हणजेच कथेचं सादरीकरण करणं, विवेचन करणं किंवा इतरांसमोर ती कथा मांडणं. ही कथा सांगताना बहुतेक वेळा घटना असतात, कथानक असते, ज्याच्यामध्ये अनेक पात्र असतात, स्थळ, काळ, वेळ याचा देखील उल्लेख केलेला असतो आणि विषयानुसार तिच्यामध्ये विशिष्ट वातावरणही असतं.
जसं जर रात्रीच्या वेळी आपण भूताची गोष्ट सांगत असेल तर असं थरारक वातावरण त्याच्यामध्ये निर्माण केलेलं असतं, म्हणजे गोष्ट ऐकताना नक्कीच आपण घाबरतो. आता याच्यामध्ये जर सांगायचं झालं तर एका विशिष्ट स्थळकाळी पात्रांच्या परस्पर संबंधातून घडलेल्या घटनांचे एखाद्या विशिष्ट हेतूने केलेले उत्कंठावर्धक चित्रण म्हणजे देखील कथा. या कथामध्ये बहुतेक वेळा आपण आपल्या भावनांचा, विचारांचा किंवा निवेदन शैलीचा वेगवेगळ्या पद्धतीने वापर करून मुलांसमोर सादर करत असतो. आता ह्या वाङ्मय प्रकारामध्ये आपण काही घटक अभ्यासणार आहोत, कथेचे घटक, ज्याच्यामध्ये पहिला आहे कथाबीज. कथाबीज म्हणजेच कथाकार त्याच्या प्रतिभाशक्तीने एखाद्या घटनेत वास्तवाचे किंवा कल्पनेचे रंग भरतो. कधीकधी एखादी गोष्ट वास्तविक असते, कधीकधी एखादी गोष्ट काल्पनिक देखील असते. मग हे करता करता निसर्ग, समाज, सांस्कृतिक संदर्भ, वातावरण इत्यादी घटकांची आपल्याला मदत घ्यावीच लागते. त्यालाच आपण कथाबीज असं म्हणतो. दुसरा मुद्दा कथानक. आता कथानकामध्ये घटना, प्रसंग, पात्रांच्या कृती, स्वभाव वैशिष्ट्ये, वातावरण इत्यादींचे तपशील हळूहळू उलगडत असतात. जसं ह्या कथेमधील कथानकांच्या घटकांचे एकत्रीकरण केले जाते, वेगवेगळ्या मुद्द्यांना एकत्रित केलं जातं आणि त्या अनुषंगाने निर्माण झालेला जो भावाशय असतो तो वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी कथन करणे हे कथानकाचे प्रयोजन असते. तिसरा मुद्दा पात्रचित्रण. आता बहुतेक वेळी आपण नाटक बघतो किंवा कथा ऐकतो ज्याच्यामध्ये पात्र अतिशय गरजेचे असतात. मग ते पात्र हा एक महत्त्वपूर्ण घटक असतो, पण त्याचबरोबर त्या पात्रांशिवाय आपल्याला आशय समजणं देखील कठीण असतं. मग पात्रांची वृत्ती, कृती, उक्ती, भावना, विचार, कल्पना, संवेदना, जीवनदृष्टी इत्यादींचा त्याच्यामध्ये चित्रण केलेलं असतं, म्हणजेच त्याला आपण चित्रण असं म्हणतो. पुढचा मुद्दा आहे वातावरण निर्मिती. आता वातावरण निर्मिती ही प्रत्येक गोष्टीसाठी महत्त्वाची आहे. जसं अभ्यासासाठी देखील योग्य वातावरण निर्माण करणं हे आपल्या हातात असतं, ज्याच्याशिवाय आपल्या अभ्यासामध्ये मन लागत नाही. योग्य वातावरण निर्मिती असेल तर आपल्या अभ्यासामध्ये चांगल्या पद्धतीने मन लागतं. मग आता तुम्ही म्हणाल या कथेसाठी कशाला वातावरण निर्मिती पाहिजे, तर जसं स्थळ आणि काळाबरोबरच सामाजिक, भौगोलिक, सांस्कृतिक आणि राजकीय इत्यादी युक्त वातावरण असणं गरजेचं असतं, ज्याचा परिणाम वाचकावर किंवा श्रोत्यांवर होत असतो. नाट्यमयता किंवा संघर्ष. कथेमध्ये चांगल्या वाईटाचा संघर्ष असतो, त्यातून आपल्याला निर्मिती करायची असते, नाट्यमयता निर्माण करायची असते, ज्याच्यामध्ये कथा उत्कर्ष बिंदूपर्यंत पोहोचते. ज्या कथेतून आपण योग्य बोध घेत असतो त्या कथेमध्ये योग्य नाट्यनिर्मिती, योग्य पात्र असणं गरजेचं आहे. पुढचा आहे संवाद. आता संवाद हे तर अतिशय चांगले असले पाहिजेत. संवादामध्ये आपला उच्चार चांगला असला पाहिजे, चटपटीत, आकर्षक, वाचकांच्या भावविश्वाला स्पर्श करणारे आणि कथानकाला प्रवाही ठेवणारे हे संवाद असले पाहिजे. ज्या संवादामध्ये बहुतेक वेळा बोलीभाषेचा वापर केलेला असतो, शक्यतो गोष्टींमध्ये बोलीभाषेचाच वापर असतो, म्हणजे आपण त्या गोष्टींशी जास्त एकरूप होतो. अशा पद्धतीने यानंतर आपण कथेची काही वैशिष्ट्ये बघणार आहोत, ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा म्हणजे मनोरंजन. आजच्या काळामध्ये मनोरंजनासाठी आपल्याकडे भरपूर साधनं उपलब्ध झालेली आहेत. मोबाईल असेल, टी व्ही असेल, ज्याच्यामध्ये तासनतास कसा निघून जातो आपल्या लक्षात येत नाही. पण मात्र पूर्वीच्या काळामध्ये अशी तंत्रज्ञान किंवा साहित्य उपलब्ध नसल्यामुळं मनोरंजन म्हणून गोष्ट ऐकली जायची किंवा गोष्ट सांगितली जायची. पुढचा मुद्दा आहे कथेमुळे सुसंस्कार होतात. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या आपल्याला त्याच्यातून बोध मिळत असतो, मूल्य विचार आपल्याला रुजवता येतात, प्रेरणा मिळतात, स्फूर्ती मिळते, बोध किंवा ज्ञान आपल्याला त्यातून मिळत असतं. त्याचबरोबर कित्येक मूल्यांचे आपल्यावर संस्कार होत असतात, जसं मानवता, सत्य, समता, न्याय, स्वातंत्र्य, बंधुभाव, औदार्य, धैर्य, श्रमनिष्ठा, संवेदनशीलता, दया आणि सहकार्य इत्यादींचे देखील आपल्यावर संस्कार होत असतात. कथा वाचकांची उत्कंठा वाढवते.
म्हणजेच आता बहुतेक वेळा आपण गोष्ट ऐकत असताना पुढे नेमकं काय ट्विस्ट आहे किंवा पुढं काय होणार आहे, आकस्मिक वळणं त्याच्यामध्ये दिलेली असतात, नाट्यमय प्रसंग तयार केलेला असता किंवा अनपेक्षित शेवट त्या कथेमध्ये झालेला असतो. म्हणून आपण वाचक किंवा श्रोते त्याच्यामध्ये तल्लीन होऊन जातात आणि त्यांची उत्कंठा वाढत जाते. पुढचा मुद्दा आहे कथा एककेंद्री असते. हे अनुभवाचे आणि रचनेचे एककेंद्रित्व हे कथेचं वैशिष्ट्य आहे. कारण जसं आपण पाहतो की कादंबरी वा नाटकाला ती बहुकेंद्री नसते आणि कथेमध्ये प्रसंग, पात्र, वातावरण मर्यादित असते. म्हणूनच ती लहान असते किंवा छोटी असते. ती जास्त पसरट नसते. तिचं स्वरूप जे आहे ते छोटं असतं. लवकरात लवकर संपणारी गोष्ट असते. जास्त लांबट किंवा पसरट जर गोष्ट असेल तर आपली आवड त्याच्यामधली कमी होते. कथा भूतकाळात लिहिली जाते. जसं एक होता राजा, एक होती राणी किंवा एक होती म्हातारी. ह्या पद्धतीने आपण बघतो की भूतकाळामध्ये गोष्टी लिहिलेल्या असतात. त्याचं निवेदन जे असतं ते होऊन गेलेलं असतं. म्हणजेच भूतकाळामध्ये ते घडलेलं असतं. कथेच्या माध्यमातून जीवनाचा वेध घेतला जातो. जसं कथा मानवी जीवनाचा थेटपणे वेध घेत असते, ती जीवनस्पर्शी असते. कथेला एकही जीवनविषय वर्ज्य नाही. बालपणी काऊचिऊच्या आपण गोष्टी ऐकतो ज्याच्यामध्ये मानवी जीवनात प्रवेश करणारी कथा आयुष्यात ठाण मांडून बसलेली आपल्याला दिसते. पुढचा मुद्दा आहे श्रवणीयतेमुळे कथेचे सादरीकरण करता येते. सादरीकरण म्हणजे सादर करणे, सांगणे, कथन करणे. कथा सादर केली जाते. कथामाला किंवा बालसाहित्य संमेलनं इथे आवर्जून कथा सांगितल्या जातात. लहान मुलांना तर गोष्टी खूपच आवडतात. नाटकं असतील, कादंबऱ्या असतील किंवा निबंध असेल, लेखसंग्रह असेल, हे याच्यापेक्षा मुलांना गोष्टी फार आवडतात. घरोघरी, शाळांमध्ये, साहित्यविषयक कार्यक्रमांमध्ये आपण छोटासा धडा जरी द्यायचा असेल तर आपण एक छोटीशी गोष्ट सांगतो आणि त्याच्यामधून मुलांचं मनोरंजन करतो किंवा त्यांना पाहिजे त्या पद्धतीने प्रेरणा देण्याचं काम करतो. उदाहरणार्थ जर सांगायचं झालं तर आपल्याला मुलांना जर प्रेरणा द्यायची असेल तर आपण आपला म्हणजे एखादा व्याख्यात जर तुमच्याकडं आयोजित केलेला असेल तर तो त्याच्या लहानपणीच्या गोष्टी सांगतो. उदाहरण घ्या APJ अब्दुल कलामांचं. त्यांचा इतिहास जर आपण पाहिला, त्यांचा भूतकाळ जर आपण पाहिलं, त्यांचं जीवन कशा पद्धतीने होतं, हे आपण काय करतो की त्यांच्या गोष्टी ऐकूनच आपल्याला कळतं की ते इथपर्यंत कशा पद्धतीने पोहोचलेले आहेत. समस्या तर प्रत्येकाला जीवनामध्ये येतात. असं कुणीही नाही आहे ज्याला समस्या निर्माण झालेल्या नाही आहेत, ज्याला अडचणी नाही आहेत किंवा ज्याला जीवनप्रवास अतिशय सोप्या पद्धतीने करता आलेला आहे. असा मनुष्य तुम्हाला तुरळकच दिसेल किंवा दिसणारही नाही. मग त्याच्यासाठी आपण गोष्टी ऐकतो, दुसऱ्या लोकांच्या, यशस्वी लोकांच्या गोष्टी ऐकतो. आता ह्या कथेचं सादरीकरण करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपली वाणी म्हणजेच आपले उच्चार जे आहेत ते अतिशय स्पष्ट असले पाहिजे. भाषा स्पष्ट असली पाहिजे. शक्यतो गोष्टीमध्ये बोलीभाषेचाच वापर केला पाहिजे जेणेकरून श्रोत्याला गोष्टीमध्ये आवड निर्माण होईल. त्याचबरोबर गोष्ट जास्त लांबट नको आहे, पसरट नको आहे. विविध कौशल्य, समजा आपण जर एखाद्या ठिकाणी कथा सांगत असेल कार्यक्रमामध्ये तर ती कथा सांगताना योग्य हावभाव आपल्या चेहऱ्यावर असले पाहिजे, ज्याला आपण बॉडी लँग्वेज म्हणतो. या बॉडी लँग्वेजच्या माध्यमातून बऱ्याचशा गोष्टी श्रोत्यांपर्यंत पोहोचत असतात. मग रंगमंचावर आपण जेव्हा उभे असतो तेव्हा आपण थोडंसं फिरलं पाहिजे. एका जागेवरच उभं न राहता आपण ती कथा सांगितली पाहिजे. योग्य त्या गोष्टीचं जर आपली स्वरचित कथा असेल तर अडचण नाहीच, पण जर आपण एखाद्या व्यक्तीची गोष्ट सांगत असेल, लेखकांच्या गोष्टी सांगत असेल तर ती कथा आपल्याला अगोदर चांगल्या पद्धतीने माहिती असणं गरजेचं आहे. आपण ती अगोदर समजून घेतलेली पाहिजे आणि मगच त्या कथेचं सादरीकरण केलं पाहिजे. शब्दोच्चार आणि सादरीकरण ही जी कौशल्य आहेत त्याच्यामुळं कथाकथन अतिशय प्रभावी ठरतं. ज्या पद्धतीने आपण आकाशवाणीवर किंवा दूरदर्शनवर कथा ऐकतो, गोष्टी ऐकतो, अतिशय छान पद्धतीने कथा सांगितल्या जातात. अभिवाचन. आता अभिवाचनामुळे कथा श्रोत्यांपर्यंत योग्य प्रकारे पोहोचण्यास मदत तर होतेच, त्याचबरोबर आवाजाचा एकसुरीपणासुद्धा टळतो. एकसुरीपणा म्हणजेच आपल्याला एकाच आवाजामध्ये बोलायचं नाही आहे. ज्या पद्धतीने आपण कथेमध्ये घटना सांगतोय त्या पद्धतीने आपला आवाज असला पाहिजे.
कुठे आपण पॉजेस घ्यायचे आहेत, कुठं आपला आवाज वाढला पाहिजे म्हणजे उंच असला पाहिजे, कुठं आपण हळू बोललं पाहिजे, जो बोलण्यामध्ये आपल्या चटपटीतपणा असला पाहिजे, शब्द फेक व्यवस्थितरित्या असली पाहिजे. हे सगळं त्या कथेमध्ये व्यवस्थित झालं तर तुमचं अभिवाचन व्यवस्थित होतं. म्हणजेच कथा आपल्याला व्यवस्थितरित्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवायची म्हणजे ती कथा आपण अगोदर नीट समजून घेतली पाहिजे जर लेखकांची असेल तर. आणि जर ती कथा आपली स्वरचित असेल तर मग आपल्याला गोष्ट सांगताना काहीही अडचण येणार नाही. हे झालं कथेचं प्रस्तावना. आता नंतरच्या लेक्चर्समध्ये आपण आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये दिलेल्या कथांचा अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.